जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल, चमचमीत चुलीवरचे जेवण. काही महिन्यापूर्वीच बाजारातून ही हंडी आणली होती, मातीची हंडी मिळते ती. परंतु योग का आला नव्हता याच्यामध्ये चिकन वगैरे बनवण्याचा. आज म्हटलं की रविवार आहे, चला या आपण या हंडीमध्येच चिकन बनवूया. परंतु ही हंडी आपण बाजारातून आणल्याची डायरेक्ट तिला वापरायची नसते. तिच्यासाठी देखील काही इन्स्ट्रक्शन आम्हाला मिळाल्या होत्या. पहा किती सुंदर हंडी आहे. परंतु ही हंडी जी आहे ना, ही आपल्याला सुरुवातीला अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. ज्यावेळेला आम्ही आणले होते त्यावेळेला एक रात्रभर पुन्हा आम्ही पाण्यात ठेवली होती, परंतु वापरली नव्हती. म्हणून आज पुन्हा एकदा अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये ठेवूया आणि त्यामध्ये आपण चिकन बनवूया. इकडे आपली तयारी झालेली आहे. सुरुवातीला चिकनसाठी जे गरम पाणी लागतं ते आपण गरम करून घेतलंय. आता हंडी आपण या चुलीवरती ठेवतोय. याच्यामध्ये आपल्याला चिकन बनवायचं आहे. चूल पहा, आमची इमर्जन्सी चूल आम्ही बनवली होती तशी. याच्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल मी ॲड करतोय. तेल चांगलं गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा हा परतवून घ्यायचा आपल्याला. कांद्याचा कलर थोडा चेंज झाला की त्यानंतर थोडं आलं लसूण पेस्ट, म्हणजे आपल्याला जे लागणारं साहित्य असं चिकनसाठी एक्स्ट्रा आपण काही घेणार नाही आहे. साध्या प्रकारेच आपण चिकन बनवणार आहोत. हे देखील चांगलं शिजलं आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो, आलं लसूण पेस्ट हे जे आपण नेहमी वापरतो या वस्तू आपण पुन्हा त्यामध्ये ॲड करतो. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरमध्ये ते देखील आपण यामध्ये ॲड करतोय. हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. थोडक्यात आपलं हे शिजवून घ्यायचं आहे. त्याचं झाकण होतं ते आपण बंद करून ठेवूया काही मिनिटांसाठी. आणि अशा प्रकारे आता हे वाटण देखील चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. त्यानंतर नेहमीच्या वापरातील आपले हळद, मसाला, धने हळद जे काय आपण वापरतो ते आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं आपल्याला. हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचे. नंतर हे देखील आपल्याला 2 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे चांगलं एकजीव झालेलं आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेतोय. जोपर्यंत आपलं वाटण शिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या घरा शेजारी जी थोडीशी जागा आहे ते देखील तुम्हाला दाखवतोय तशी. हे पहा, हे आपलं घर आहे. त्याचा हा परिसर मी तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये. हे अशा प्रकारे थोडीफार झाडं आहेत. इथे आपण चुलीसाठी इमर्जन्सी जागा केली होती. अशा प्रकारे मिरची, वांगी, पुदिना जे काही थोडं आपण रोपं लावलेले आहेत इकडे. हे पहा, सुंदर आपलं हे लिंबाचं झाड. त्याचप्रमाणे केशर आंब्याचं झाड आहे. हे बहुतेक 3 ते 3.5 वर्षाचं कलम आहे. बहुतेक पुढच्या वर्षी आंबे येऊ शकतात. हे तुळशीचं रोप आहे. इथे देखील तुळशीचं रोप आणि कोरफड तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पाहिलं तर. हे फुलांसाठी आपण झाड ठेवलं, तगरीचं झाड आहे तसे. नारळाचं छोटंसं रोप आहे. सदाफुली, तोंडलीचं रोप आहे. हे आहे कडीपत्त्याचं झाड. असे वेगवेगळे रोपं आपल्याकडे आहेत. हे देखील सदाफुलीचं झाड आहे तिची. एक जास्वंदीचं रोप आहे इथे. जेवढं काही शक्य आहे छोटी छोटी रोपं आपण ठेवली आहे तिची. आणि अशा प्रकारे हा घराचा परिसर तुम्हाला थोडक्यात बाहेरून दाखवतो. चला, तर आपलं वाटण चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे इकडे. म्हणजे चिकनची पूर्वतयारी आपली चांगली झालेली आहे. जे आपण सुरुवातीला पाणी गरम करून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये ॲड केलं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन आपलं ॲड करूया. मसाल्यामध्ये आपण चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे.
हे पहा, अशा प्रकारे आपलं चिकन आता एकजीव होत आहे. त्यात देखील थोडंसं पाणी ॲड करू थोडा वेळ आणि झाकण ठेवून आपण ते शिजण्यासाठी ठेवूया. चूल पहा किती मस्त पेटलेली आहे इकडे. अरे मुख्य मीठ तर आपलं राहिलंच होतं, ज्याच्याशिवाय चव नाही ते मुख्य म्हणजे मीठ आपलं राहिलं होतं, तर ते देखील आपण त्याची ॲड करतोय. तशी चिकन आपलं शिजलंय का आपण चेक करूया. पुन्हा एकदा थोडं गरम पाणी त्यामध्ये ॲड करतोय. हे वेळेनुसार आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला हे गरम पाणी त्यात ॲड करायचं असतं. पुन्हा एकदा हे आपण शिजण्यासाठी ठेवूया. वा, आता आपलं चिकन हे बहुतेक तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करतोय. चुलीवरचं जेवण बहुतेक आपलं चिकन आता हे तयार झालेलंच आहे. आम्ही आज मुद्दाम असं सुका चिकन असं बनवलेलं नाही, कारण आज मनामध्ये आलं की आज भाकरी आणि रस्सा आपल्याला खायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील शक्य असेल तर कधीतरी असा प्रयत्न करत जा, खूप भारी वाटतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.